सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि सगळ्या नोटिफिकेशन्स वेळेत मिळवा. चला तर वळूया आजच्या आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे गोंधन भाग 28. मग सरस्वतीची ननंद तिला म्हणाली, वहिनी चंदू दादा कधी येईल? आणि सरस्वती जेवणाची सगळी भांडी गोळा करत म्हणाली, मला माहीत नाही वंश, तुम्ही तिला विचारा की, तिला सगळं माहीत असतं त्यांच्याविषयी. असं म्हणून सरस्वतीनं थोडा आंब्याचा रस शिल्लक होता तो वाटीत काढला. आणि ननंद म्हणाली, वहिनी आता एवढा रस शिल्लक आहे तर तो ठेवून काय करता? वहिनीला दिला असतं तर चाललं असतं की. आपण सगळ्यांनी रस खाल्ला आणि ती बिचारी एकटीच आहे. तशी पुष्पा म्हणाली, नाही आत्या, तो रस मला खायचा आहे. आई आणि इकडे तो रस मला दे, मला कुरडई बुडवून त्यात खायची आहे. तशी पुष्पाची आत्या तिला म्हणाली, पुष्पे लय आगाऊ आहेस बरं का. पोरीच्या जातीनं इतकं आगाऊ राहून चालत नाही. दुसऱ्याच्या घरी नांदायला जायचंय एवढं लक्षात ठेव. आणि पुष्पा म्हणाली, मग काकी किती आगाऊपणा करते ते दिसत नाही का तुला आत्या? आमच्या आईला कशी पण बोलते. तुम्ही तिला काहीच बोलत नाही. आमच्या आईला सगळे बोलतात. तात्या पण तसलंच आणि तू पण तसली. आणि हे ऐकून आणि ही म्हातारी पण तसली, असं पुष्पा खूप रागात म्हणाली. आणि सरस्वती म्हणाली, पुष्पा गप्प बस, दत्तू घे एवढा रस काकीला देऊन ये. असं म्हणून सरस्वतीनं त्या आंब्याच्या रसाची वाटी दत्तूकडे दिली आणि तो जनाला रस देऊन आला. आता जनानं रस खाल्ला आणि वाटी धुवून सुद्धा परत न देता तशीच भांड्याच्या ढेगत टाकून गेली. आणि सरस्वती म्हणाली, बघा वंश, हिला थोडी पण कदर नाही. मीच कुठपर्यंत चांगुलपणा दाखवू? आणि ननंद म्हणाली, जाऊ द्या वहिनी, अहो एकटी आहे बिचारी, तिला ना नवरा ना मूलबाळ. तुम्हाला पोरं तरी आहेत संध्याकाळी गप्पा मारायला, त्यात तुमचा वेळ जातो, पण तिला कोण आहे? सरस्वती म्हणाली, मग माझी मुलं स्वतःचीच मुलं आहेत असं तिला का वाटत नाही? सारखी सारखी माझ्या मुलांना पाण्यात बघत असते ती. आणि मग मुलांना तरी काय हो वंश, ती पण शेवटी पोरं ठोरच आहेत, ती पण बोलणारच की. आणि पुष्पा बोलते यात काही नवल नाही. लोकांना वाटतं मी पाठीशी घालते, पण माझी पोरं तिला सुद्धा दुसरी आई मानत होती आणि जीव लावत होती, पण तिनं सगळी नाती तोडली. वंश, दवाखान्यात मी होती संतूसाठी 8 दिवस, तर जनानं पोरीच्या वेण्यासुद्धा घातल्या नाहीत. वाढदिवसाच्या झिपऱ्या घेऊन पुष्पा तशीच फिरत होती की जनानं मी नसल्यावर पोरांना भातसुद्धा करून दिला नाही. आणि तुम्ही मला चांगुलपणा दाखवायला सांगताय का तिच्याविषयी? शेवटी लेकरंच असतात. जीव लावला तर ते पण जीव लावतात, नाहीतर असा रागराग करतात. माझी पोरं तिचा रागराग करतात हे दिसतं तुम्हाला, पुष्पा बोलते हे दिसतं तुम्हाला, पण जना पण काही कमी नाही. ती सुद्धा खूप पोहोचलेली आहे आणि पुढची आहे. आणि हे ऐकून ननंद गप्प झाली आणि म्हणाली, वहिनी मला तुम्ही दोघीही सारख्याच. मी तरी काय बोलू? मी आहे एका रात्रीची पाहुणी. तुम्ही आग्रह केला म्हणून राहिली आणि उद्या निघाले. असं म्हणून नंदेनं काढता पाय घेतला त्या विषयातून. आणि सरस्वतीच्या लक्षात आलं की सगळे तिलाच शहाणपणा शिकवायला येत होते, कारण ती समजूतदार होती म्हणून. आणि दुनियेची रीतच आहे, सरळ खेळायलाच ठोकलं जातं, वाकड्या खेळाकडे कुणी बघतच नाही. आणि सरस्वतीसुद्धा गप्प बसली आणि मग दारातच अंथरुणं टाकली. ननंद भावजया शेजारी शेजारी झोपल्या आणि पुष्पा दररोज संतू आणि दत्तूच्या बाजूला सरस्वतीच्या शेजारी अशी झोपायची. आणि आता मात्र सरस्वतीच्या नंदेचा मुलगा म्हणजेच गणा पुष्पाच्या बाजूला झोपला.
आणि छोट्या पुष्पाला त्यावेळी काही वाटलं नाही आणि तीही झोपली. आणि सरस्वतीची नणंद म्हणाली, बहिणी जाऊ द्या, जास्त विचार करू नका, पोरांकडे बघा आणि जगा. आता जना वहिनीच्या पुढे कुणी काय बोलायचं. यशवंतानं असं केलं आणि नाक कापलं आपलं. एका परक्या जातीच्या बाईला घेऊन गेला आणि आता घरी परत यायला त्याला तोंड तरी नाही. भावकी आत घेणारच नाही त्याला. सरस्वती म्हणाली, यशवंतरावसाहेब गेले त्यांच्या सुखासाठी. जनानं तिच्या सुखासाठी माझ्या नवऱ्याला धरलं आणि माझ्या नवऱ्यानं सुद्धा त्याच्या सुखासाठी तिला धरली. पण माझं काय, मी तर तशीच आहे. जाऊ दे वंश, मी माझ्या पोरांमध्येच माझं सुख बघते. असं म्हणून सरस्वतीनं हताशपणे आकाशातल्या चंद्राकडे बघितलं आणि पुन्हा तिला ती एकटीच चांदणी दिसली, सगळ्यांपासून दूर असलेली. आणि सरस्वती निराश होऊन डोळे मिटून झोपली. मग मध्यरात्र उलटून गेली आणि पुष्पाला काहीतरी विचित्र जाणवायला लागलं. तिच्या मांडीवरून कुणीतरी हात फिरवते असं तिला वाटायला लागलं. तिची फ्रॉक वर घेतली होती कमरेपर्यंत आणि कमरेपासून खाली तो तिला बघत होता, न्याहाळत होता. आणि ती घाबरून उठली तर तो गणा होता. आणि पुष्पा जशी उठली तसं गणानं तिच्याकडे घाबरून पाठ केली. आणि आता पुष्पाला खूप भीती वाटली आणि ती रडायला लागली. तसा गणा गुपचूप पलीकडे तोंड करून झोपला, जणू काही आपण झोपलोय आणि आपल्याला काहीच माहीत नाही आणि आपण काहीच केलं नाही असं त्याला आता दाखवायचं होतं. आता पुष्पाचा आवाज ऐकला तशी सरस्वती दचकून उठली आणि म्हणाली, काय झालं पुष्पा, काय रडतेस? आणि पुष्पानं रडत रडत सगळं सांगितलं आणि म्हणाली, गणादाजीनं माझी फ्रॉक वर केली होती आणि माझी चड्डी बघत होता आणि माझ्या मांडीला चड्डीला हात पण लावला. असं म्हणून पुष्पा खूप रडत होती. आणि हे ऐकून सरस्वतीला खूप मोठा धक्का बसला आणि तिनं गणाकडे बघितलं तर तो पलीकडे तोंड करून निपचित पडला होता. आणि आता काय बोलावं सरस्वतीला कळेच ना. मग तिनं पुष्पाला शांत केली आणि तिला उठवली आणि म्हणाली, चल घरात चल. आणि दोघीही मायलेकी इतक्या उकाड्याच्या सुद्धा घरात जाऊन झोपल्या. पुष्पा खूप घाबरली होती आणि सरस्वतीनं तिला जवळ घेतली आणि झोपवली. आणि त्या गणाचा तिला खूप राग आला. किती नालायक मुलगा होता. सरस्वतीनं त्याला पाजला होता स्वतःच्या स्तनाला लावून. तसं बघायला गेलं तर तो पुष्पाचा दूध भाऊ होता, कारण दोघेही एकाच स्तनाला पिले होते. आणि त्यानं असं करावं तो कळता होता, पण पुष्पा मात्र नाकळती होती. तो संतुजाच वयाचा होता. नक्कीच तो वाईट मार्गाला लागलेला आहे हे सरस्वतीला कळलं आणि यापुढे पुष्पाला अजिबात एकटं सोडायचं नाही असं तिनं ठरवलं. मग सकाळ झाली आणि सरस्वती उठली. तिने गणाकडे खूप रागात बघितलं. गणा मात्र आता सरस्वतीपासून त्याची नजर चोरायला लागला आणि सरस्वतीचा सगळा प्रकार लक्षात आला. नक्कीच यानं पुष्पासोबत रात्री घाणेरडं वर्तन केलं. पण सरस्वती आता बोलू शकली नाही काहीच, कारण मुलीची जात होती ती. मुलांनी पुरुषांनी कितीही काहीही केलं तरी त्यांना ते गौरवास्पद असतं, पण मुलीच्या जातीला मात्र हे सगळं सहन होणार नाहीच आणि तिच्यावर टीका होईल. आणि हा सगळा कलंक त्या मुलीवरच जातो. त्यात तिची नणंद आणि ती म्हातारी सासू पुष्पालाच ओरडल्या असत्या आणि पुष्पाच खोटं बोलती असं म्हणाल्या असत्या. त्यामुळे झाकली मूठ 1.25 लाखाची असं म्हणत सरस्वती गप्प बसली.
आणि मग नंदचा निघण्याचा टाईम झाला आणि नंद म्हणायला लागली, वहिनी मला कुरडया द्या, वहिनी मला भातवड्या द्या, सांडगे द्या. मग सरस्वतीनं थोडं थोडं भरलं आणि साडीला आणि कपड्याला पोराच्या हातात काही पैसे टेकवले आणि मला कामाला जायचं आहे असं म्हणाली. आणि जेवढी बचत होती तेवढी पुन्हा नंदच्या हातावर टेकवली. स्वतःला कधी साडी घ्यावी असं वाटलं नव्हतं तिला. एकच साडी धुवून वापरायची. कोणाला विश्वास नाही बसणार सरस्वतीची परिस्थिती अशी कशी आज झाली, तेही इतके अचानक. पण जिच्याकडे तिचा नवरा पाठ फिरवतो ना, त्या प्रत्येक बाईची स्थिती अशीच असते. जनाची गोष्ट वेगळी होती. तिच्याकडे तिच्या नवऱ्यानं पाठ फिरवली तरी तिनं दुसरा पाठ लावून घेतला आणि सख्या थोरल्या वडला समान असणाऱ्या दिराला अंगावर घेऊन पडायला लागली. सरस्वतीसारखी सावित्री आणि पतिव्रता स्त्री असं कसं करेल? आणि म्हणून तिचे हाल होते. ती कधी पोरांनासुद्धा जास्त खायला पैसे देत नव्हती. पैसे साठवून ठेवण्याकडे तिचा कल, कारण हेच साठवलेले पैसे खूप कामी येतात. पण तिच्या संसाराला सतत भगदाडच पडायचं. पण आता पाहुणा म्हणजेच दुर्बंड असतो, भुर्दंड असतो आणि पाहुणा काय रोज रोज येत नाही ना. म्हणून साध्या भोळ्या माणुसकी असलेल्या सरस्वतीनं ते केलं आणि ननंद पुष्पाला म्हणाली, पुष्पा कुठं गेली वहिनी? तिला बोलवा की. आणि पुष्पा मात्र सकाळपासून त्या गणाच्या डोळ्यासमोर आलीच नव्हती. सरस्वतीनं तिला हाक मारली आणि म्हणाली, पुष्पा अगं येतेस का? आणि ननंद म्हणाली, उन्हाळ्याच्या सुट्टीला चल पुष्पा आत्याच्या गावाला, तेवढीच मला मदत होईल. उन्हाळ्याची लय कामं असतात ग घरी. तशी पुष्पा घाबरली आणि सरस्वतीच्या पदराच्या आड दडली. तिनं घाबरून सरस्वतीचा पदर खूप घट्ट पकडला होता आणि त्यातूनच सरस्वतीला कळत होतं की पुष्पा किती घाबरली आहे त्या घटनेनं. आणि सरस्वती म्हणाली, काम करण्यासाठी पुष्पाला घेऊन जायचं आहे, म्हणजेच हिला भावाची पोरगी हाताखाली काम करण्यासाठी घेऊन जायचे, उन्हाळ्याच्या सुट्टीला आरामासाठी नाही. आणि आता सरस्वतीच म्हणाली, नको माणसं, पुष्पा कुठेच येणार नाही, वाटलं तर तुम्ही दत्तूला घेऊन जा. आणि ननंद म्हणाली, नको वहिनी, अहो पुष्पाला घेऊन ये अशी माझी पोरगी म्हणाली होती म्हणून चल म्हटलं, पण आता तुम्ही नको म्हणताय तर राहू द्या. असं म्हणून नंदनं तिच्या पोराच्या हाताला पकडून निघून गेली. आणि जाताना गणा पुष्पाकडे बघत होता आणि पुष्पानं त्याच्याकडे घाबरून बघितलं. आणि मग त्यानंतर सरस्वती आणि पुष्पा दोघीही कितीही गरम होऊ द्या पण खोलीतच झोपायच्या. सरस्वतीनं दत्तू आणि संतूच्या शेजारीसुद्धा पुष्पाला कधी नंतर झोपू दिलं नाही. आणि कसं झोपावं, कसं उठावं असं सरस्वती पुष्पाला समजावून सांगू लागली. कारण मुलीची जात होती, ती मोठी होत होती. ती नाकळती असली तरी जग मात्र कळतं होतं आणि तिच्याकडे एक स्त्री म्हणूनच बघितलं जात होतं. आणि त्या दिवशीपासून सरस्वतीनं पुष्पाला मुलांमध्ये खेळण्यासाठी सुद्धा जायचं नाही असं सांगितलं. आणि तिच्यावर अनेक बंधनं लादली गेली आणि तिचं बालपण संपून जायला सुरुवात झाली. आणि त्या घटनेनंतर पुष्पासुद्धा थोडी गप्पच राहत होती आणि एक कोवळी कळी खुलण्याआधीच बहरण्याआधीच मुकी झाली होती.